रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजनी, 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 सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा माधव बरवा। विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा। बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी, त्वा विठ्ठल बरवा, त्वा माधव बरवा, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर, वापर कुमा देवीवर, वापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम। वरती आत्माने चिंतिने बहुलो विसा, आत्माने चिंतिने बहुलो विसा, कुंडलिया धावा तृष्णेची या, तो
बधी मुक्ती पडलेली लोकामने मुक्ती पडलेली नो बरी मुक्ती पडलेली आता दिवस चाली खेळी मेळी शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा बोला बोला बाळू मामाच्या नावानं हरा हरा विहारा 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 वयानं ज्ञानानं अधिकारानं हे सगळी ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर ज्यांची साऊंड सिस्टम आहे काय नाव आहे आशा साऊंड सिस्टम तुम्हालाही धन्यवाद आहे कारण अशा वातावरणात लावायचं अवघड असतंय पण तरी सुद्धा तुम्ही गोड लावले तुम्हालाही धन्यवाद बसलेले सर्वांच्या चरण खुंटलिया धावा तृष्णेची या महायोग पीठे तडेवी मरत्यं वरं पुंडरी काय धातु मुनींद्रही समागत तिष्ठं तमानद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा होणार नवे नवे ज्याचा उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला नवे नवे परमार्थातल्या नाम साधनेची परमार्थातल्या भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला श्रोतू वर्गाला चांगलं माहीत असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी श्री निवृत्ती लहानू गोरडे या धन्य पित्याला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांचा शेवट गोड हवा या हेतूनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने ठेवलेला हा एकदिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी द्रौपदाबाई निवृत्ती गोरडे सुपुत्र श्री गोरक्षनाथ निवृत्ती गोरडे बाबासाहेब निवृत्ती गोरडे कन्या संगीताताई बाबासाहेब दिघे कांताताई अशोकजी रहाणे बंधू तुकाराम लहानू गोरडे
लक्ष्मणजी लहानो गोरडे, दशरथजी लहानो गोरडे, पुतणे भरतजी विठ्ठल गोरडे, सुरेशजी तुकाराम गोरडे, मनोजजी तुकाराम गोरडे, त्याचबरोबर सुनबाई सौ सुरेखा गोरक्षनाथ गोरडे, सौ प्रियंकाताई बाबासाहेब गोरडे, जावई श्री बाबासाहेब महाळू दिघे, अशोकजी बाबीराव रहाणे, बहीण गंगा भागीरथी मंजुळाबाई भिकाजी कोटकर, गंगा भागीरथी अनुसयाताई बाबूराव दिघे, सौ रखमाबाई कारभारी कोटकर, गंगा भागीरथी जनाबाई भीमराव चासकर, सौ झुमराबाई लक्ष्मण गुळवे, सौ श्री संदीपजी लक्ष्मण गोरडे आणि चिरंजीव प्रशांतजी दशरथ गोरडे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून निवृत्ती काकांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलोय. पैकी गायनाच्या साठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे मृदंगावरती गोड साथ करत आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण शंभू महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज, गायनाचे साथ जे करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज असतील, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, आपल्या परिसराचं आपल्या भागाचं भूषण आमचे गडाख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ही सगळी ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर ज्यांची साऊंड सिस्टम आहे, काय नाव आहे, आशा साऊंड सिस्टम, तुम्हालाही धन्यवाद आहे. कारण अशा वातावरणात लावायचं अवघड असतंय, पण तरी सुद्धा तुम्ही गोड लावले, तुम्हालाही धन्यवाद. बसलेले सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो. माझ्याकडे वेळ कमी, त्यामुळे जास्तीचा परिचय देण्यापेक्षा डायरेक्ट अभंगाकडे प्रस्तुत होतो. विढाला विढाला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं वर्णन करत आहेत. तसं पाहायला गेलं तर शंभू महाराज या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण राम महाराज प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली बाबा, त्यांनी मात्र या संधीचं सोनं करून मिळालेला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या भगवंताचं आम्ही आयुष्यभर भजन केलं आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. महाराज म्हणतायत यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी तो कवर आहे? शेवट गोड झाला झाला म्हणून तो बोलतो ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. महाराज तुम्ही शेवट गोड झाला म्हणताय, मग आता जीवनाबद्दल काय बोला? महाराज म्हणतात आता बोलण्यासारखं राहिलंय काय? ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही मृत्यूलोकात आलो, ज्याच्या प्राप्तीसाठी भजन केलं, तो देव उभा मागे पुढे उगवी कोणी संकट. याच्या पलीकडे प्राप्तीची अपेक्षा राहिली नाही. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आमच्या जन्माची सफल झाली. आता ज्याच्यासाठी आमची धावाधाव चालली होती ती सगळी थांबली, खुंटली या धावा तृष्णेची. मग महाराज हे सगळं घडलं कशामुळं बरं तुमच्या जीवनात? नाम मंगळाचे ते निघ. पण महाराज एक शंका आहे, त्या भगवंताचंच नाम कंठामध्ये धारण करत असताना जगानं तुम्हाला त्रास दिला ना. अंबाजीबाईनं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळता पाणी अंगावरती होतावं, एवढंच काय गावातल्या लोकांनी गाढवावरती बसून चपला हार घालून ढिंड करावी. महाराज म्हणताय समाजाचा नियमही त्रास देणार. समाजानं कोणाला सोडले? माझ्या अगोदर ज्ञानोबाला समाजानं सोडले की समाज मला सोडेल? अहो समाज देवात सुद्धा दोष पाहतोय, मग समाजाचं काय घेऊन बसला? समाजाचा नियम आहे त्रास देणं, पण एवढा त्रास देऊन सुद्धा आम्ही भक्तीच्या मार्गावरून थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि त्यांचे शिष्य निळोबाराय म्हणतायत तिनेची पण ते चालू जाता न पडे गुंता गोटे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग, शेषवला तो शिव. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो, त्याच मार्गावरती आम्हाला एक दिवस तो दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन. आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमचा शेवट गोड झाला. याच्यासाठी आम्ही अट्टहास केलता, पण जगानं त्रास दिला. त्याचं काय? कवटू कवाटे झाली हवेच. मग महाराज त्या मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल आता शेवटी तुम्ही काय बोलाल? महाराज म्हणतात ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी प्रत्येकाची धावपळ चालली ना,
ती मुक्ती आता माझी बायको झाली आहे, ती मुक्ती आता माझी नवरी झाली आहे, ती मुक्ती आता माझी अर्धांगिनी झाली, माझी सौभाग्यवती झाली आहे. आणि खरंच सांगा महिला मंडळ, मला एक सांगा, तुम्ही आमचं ऐकता का आम्ही तुमचं ऐकायचं? ऐ, तुम्ही मालकाचं ऐकता का मालक तुमचं? तो का आधी हसल्या बाबा, बायांचा घेरच हसायचा आधी. मी खरं बोलू का? फक्त राग येऊ देऊ नका. जुन्या काळात तुकोबऱ्याच्या काळात आमचं तुम्ही ऐकायचा, आताच्या काळात आमदार खासदार चुली पुढं. खरं बोलू का? वाघ होते गडी, वाघ वाघ बिबट्या करून ठेवलंय ह्याने. म्हणजे कसं आहे बाबा माहितीये का, शादी का लड्डू जो खाई वो भी पछताई, जो ना खाई वो भी पछताई. म्हणजे ज्याचं झालंय का त्याला वाटतं, ज्याचं झालंय का त्याला, ज्याचं नाही का झालं त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन, आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं नसतं, ह्या भानगडीत पडतो बदल असतं, पिसूळ आणलाय जाती नाही. तुकोबराय म्हणतात त्या मुक्ती संग आता माझा विवाह झालाय, आणि आता मी ज्या दिवशी म्हणल त्या दिवशी ती माझ्या मोक्षावरती सही करायला तयार आहे. आणि बाबा बघा बरं का, लग्नानंतरची हिरवळ माणसाला जरा लोभ होती. म्हणजे ती नव्याचे 9 दिवस आहेत ना, त्या हवेशी वाटतात, पण एकदा का 2-4 पोरं बाळ झाली ना, मग गडाक महाराज जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे. तुकोबराय म्हणतात आता नव्याचे 9 दिवस आम्ही बी जरा आनंदाने भोगतोय, आता तिच्याशी आमचा विवाह झालाय, पण ते लग्न वेगळं आणि हे लग्न वेगळं, फक्त मी बोलायला ते घेतोय. आता इथून पुढचे जे जगण्याचे दिवस आलेत ना, ते भगवंताच्या नामचिंतनात आनंदाने गायनाचे उडे आपुली आछंदे, मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे त्या पद्धतीनं भोगायचे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या, अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा शेवट कशानं गोड होतो, आमचा शेवट कशानं गोड झाला, तो प्रतिपादित करणारा अभंग विढाल विढाल. काय म्हणायचं तुम्ही त्यांना? तात्या, नाना, काका, दादा ना? खऱ्या अर्थानं दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. गडाख महाराज मी नेहमी बोलत असतो बघा, आपली माणसं आपल्या घरात आहेत तो पण आपल्या माणसांची उणीव कधी भासत नाही गड्या, पण निघून गेली ना मग डोळ्यात किती आसवाना, गेलेली माणसं पुन्हा काही भेटत नाहीत. बसलेले चांगलं ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणं आणि रोज मावळणं. पण एकदा का आपली माणसं माथ्याआड गेली ना, पुन्हा किती प्रयत्न करा, गेलेली माणसं अजून तरी माघारी आणता आली नाहीत. गोड वाक्य बोलून जाईल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते. हे गेलेली माणसं माघारी येत नसतात गड्या, पण त्यांच्या आठवणी मात्र आमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. पण ज्या दिवशी हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारी आई निघून जाते, ज्या दिवशी हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारा बाप निघून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसत आहेत. एका कवीनं त्याचं किती गोड काव्यात वर्णन केले, जरा ऐकून जा. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, ही आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना, पिठामधी पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, ही कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी, अरे काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्याला तिची मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपानं सुचायला सुरुवात. शेवटी मी निश्चित 10-15 मिनिटं बाप या विषयाला न्याय देणार आहे, पण तत्पूर्वी मला अर्धा तास अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ऐकून जा.
ज्या मार्गाने निवृत्ती दादा गेले त्या मार्गाने येत आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. बसलेले तुम्हालाही जाणं आहे. दोन्ही पक्वाजे लक्षात ठेवा. आपण जसे रोज दुसऱ्याच्या कीर्तनात पक्वाज वाजवतोय तसं देव आपल्याला पुढची चाट वाजू देईल का नाही सांगता येत नाही. तुम्ही दोघं तिघं लय भारी गाताय पण विसरायचं नाही. देव कधी आपला सा म्हणायचं बंद करील सांगता येत नाही. टाळकरी आपण विसरायचं नाही. जसं आपण रोज दुसऱ्याच्या कीर्तनात गोड टाळ वाजवतोय तसा एक दिवस आपल्या बी कीर्तनात टाळ वाजणारे शिष्टमले दादा तुम्ही विसरायचं नाही. जसं रोज दुसऱ्याच्या कीर्तनात आपण इकोची गेनची ट्रबलची बटणं भारी फिरवतोय तसं एक दिवस आपलं बी द्याव बटन दाबणार आहे. विनेगरी बाबा जायचं करायचं जायचंच होय. महाराज पाठ झालं राव. रोज कीर्तन भल्या भल्या मोठ्या मोठ्यांचे ऐकतोय सगळे तेच सांगतायत राव. मरावं लागणार आहे. मी काय अमर होऊन आलोय का? जरी रोज दुसऱ्याच्या कीर्तनात विना वाजवत असलो तरी एक दिवस देव माझी बी तार तुटला आयुष्याचा दोरा हिरवा वाहूगा जावं लागणार. तुम्ही मला महाराज क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ओ साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का, इस जिंदगी का. टाळी वाजवा. वा गोड प्रमाण दिलं गडाक महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. जन्म म्हणजे मृत्यू आहे. मी नाही सांगत. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड वर्णन करतात बघा. का देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहरिया ना म्हणून धनंजया जिया परी किंवा का ललाटीचे लिहले तिना मुडिगा काही केले काळे गोरे पण दुतले ना फिटोने. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. ज्याचा जन्म आहे त्याला एक दिवस मरावं लागत आहे. आलाय त्याला जावं लागणार आहे. किंवा माऊली पुढं गोड बोलतात बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांगेचे मग नूतन वस्त्र वेडीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य ते बसले. जसं आपण रोज कपडे बदलून भेटतोय का एकमेकाला तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही प्रत्येकाला कपडे बदलून भेटतोय का तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण बाबा सध्या काय झालं या कपड्याचाच लोकांना लय गरज झालाय. माझातली लोक पैसा आला. आमच्या गावात एक नाही लय पैसा आला रावण्याला वाट चेक केलंय. ती तरी शहाणं होतं. त्याच्यासारखा ज्ञानी कुणीच नाही. दशग्रंथी ब्राह्मण होता पण एकाच गोष्टीने भंगार निघाला. नियत परिणाम ठोकला. आता बी बदलापूरमध्ये या जणांची नियत खराब झाली. त्याला बारकं लेकरू कळलं नाही. परिणाम पोलिसांनी त्याचा बी कार्यक्रम केला. म्हणजे बसलेले जरा चांगला आहे का बोलू नका. भारतात सरकार कोणाचं बी असू द्या ज्याची भारतात नियत खराब होणार का भारत एक दिवस त्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणार. आमच्या गावात एक जण आहे दिवसाला 4 ड्रेस बदलतो. सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असा हात बोलू नका की असा हात लावाय गेला तरी बी वाटतो कापतो का काय म्हणजे इतके कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जावंच लागणार आहे ना. बरं आपलं जाऊ दे पण दुसऱ्याच्या मैतीला गेलं ते जातो ना आपण मैतीला. नेमकं पाहुणा होता आमचा बी म्हणून मी बी गेलतो. आता मला लय पुढं पुढं करायचं नाद आहे महाराज असल्यामुळे. मला ते सरान बिरान रस्ता येत नाही पण लाकडं द्यायला मदत करायचं मी. आणि गडक महाराज लाकडं देत असताना नेमकं ते असं 4 ड्रेस बदलणार असं इशीतून आलो छत्ती काढून आलो. बाबा मला काही सण होती पण छत्ती काढली की मला डोकंच फिरत. मी लाकडं तिकडं टाकून दिली आणि त्याच्याकडे गेलो. त्याला म्हणलं ए छत्ती आधी घे. तो म्हणला नाही घेणार.
म्हणलं का नाही घेणार? म्हणलं 4 कोटी. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळवू ना कोट्यानं कोटी, सवे नाही दिलं कोटी, तुझं कुठं ठिकाण लावतो रे? म्हणलं घ्या. तो मला नाही घेणार. मला नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बाबा बघा बरं का, संपत्तीचा आणि सत्याचा फुगा फुगतो पण एक दिवस फुटतो. फुटणार फुटणार म्हणून तर चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचला. तर मसन वाट्या सोन आहे हाडकच ना, हाडूक टोचला ना, हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय लेखा तो. तुला वाटतंय 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणतोय. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी राखच बसले. तुमच्या हयातीत एखादा असं उदाहरण घडलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला आणि पेटवला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाऱ्याला अग्नी डाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा कोणी जाऊ द्या, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. बसले तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार तेवलं इमानदार. सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. सध्या इमानदार एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो. शमशान शमशान तेरी रात कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात सिस्टम वाले श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या, राखच म्हणून बसलेले चांगला ऐकून जा. पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल, रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरी पडली, ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाण लावता? एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर येऊन बसवेल ना सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा. हे चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय माग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईटही वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणारे गर्व कशाचा करायचा आहे. जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट, वेळ नक्की आपली येणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल. केले कर्माले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले, उपदने केले ऐसे किती हरिमुखी गाता, झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून फक्त एक काम करा, तू का म्हणे सत्य, कर्म व्हावे साय, घातली अभय नरका जाणे. महाराज लक्षात आले, जन्मय म्हणजे मृत्यू आहे. बऱ्याच ओव्या दिल्या, बरीच प्रमाणात दिली, पण महाराज आमचं बी पाठ झालंय. कटाळाला ऐकू ऐकू मरावं लागणार आहे. प्रवचनकार येतोय तीच सांगतोय मरावं लागणार आहे. वर्षसादातला कीर्तनकार येतोय तीच सांगतोय मरावं लागणार आहे. दुर्दैवानं सप्त्यात सुद्धा कीर्तनकार तीच सांगतोय मरावं लागणार आहे. महाराज कदाचित विचार येतो, मरायचाच आम्हाला कटाळ येतो का काय? आणि आम्हाला बी सांगून कटाळालाय, पण सांगावं लागत आहे. हा बरोबर आहे ना, पैशासाठीच म्हणा. हा महाराज कटाळाला ऐकू ऐकू आलायच गड्या तुम्ही आमच्या गावाला, आम्हालाही शेवट गोड हवा असं वाटतंय. आमच्याही मुखाला कधीतरी यावं, तो कोवळ्यासारखं जिवंतपणे याजसाठी केला होता अट्टास. पण हे प्रमाण आमच्या मुखाला येण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणतायत, जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा. वाटतंय शेवट गोड व्हावा तर राम राम स्मरा आधी, किंवा ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा
गर्भवास किंवा तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा फार नाही किंवा देवाचा पण नियम आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवर. बसलेले जर मारताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव वैकुंठाला घेऊन जातोय तर मोक्ष मिळतोय. मग बाबा काही काही लोक बसलेली आपल्यापेक्षा हुशार असतात फक्त बोलायला डोंबलं कळत नाही. पण आम्हाला म्हणले काय काय महाराज मारायच्याच टायमाला देवाचं नाव आलं पाहिजे ना. तुम्ही तर सांगितले नियम 4 प्रमाण घेतली ना. मारायच्याच टायमाला देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे ना. मग बघू ना ज्या दिवशी मारायचंय त्या दिवशी देवाचं भजन करू. तू काय देवाचा चुलताय वय त्या दिवशी तुझं नाव मुखाला देवाचं नाव मुखाला यायला काय काय त्याच्या पुढची. ज्या दिवशी मारायचंय त्या दिवशी रातभर भजन करू आणि भजनात प्राण सुरू. तू देवाचा सासराय वय का देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय ह्याच दिवशी मारणारे काय काय तो ओवेच घेऊन येतात. महाराज माऊलींनी लिहिलंय ना मोक्ष देऊनी उदार काशी होय किर. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट आहे का बावळ्याचा बाजार. तुम्हाला कोणी सांगितलं काशी केल्यावर मोक्ष मिळतो. आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही. सांगितलं कोणी काशीत मोक्ष आहे. काशी मोक्ष देती आम्ही नाही कावा म्हणलंय. काशी मोक्ष देती पण जे जे काशीला गेलते त्यांनी नीट ऐका काशीत मेल्यावर मोक्ष परी वेचणे लागे शरीर ते गावी. तुम्ही जिवंत महागारी आलाय तुम्ही मोठी काशी केली मोक्ष कशाचा. आणि काशीला गेलेल्यांचे नियम लय भारी हो. आम्ही कपात चहा पित नाही मग बुट्ट्यात पितो का. आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही मग मसन वाट्यात खा जाऊन. सांगितलं कोणी काय नको बावळ्याचा बाजार माहित नाही. एखाद्याने म्हणजे पिच्छेशी आया ना आगे टाकाय असं चाललंय. आणि मी आधी सांगितलं पुराव्याशिवाय मी बोलणार यातला. आणि जमाना जाहिरातीचा आहे. आता मागच्या 6 महिन्यापूर्वी सगळी तिकडे चालली होती प्रयागराजला कशाला कुंभमेळ्याला. का बरं कुंभमेळ्याला जात होती आंघोळ्या कराय बरोबर ना. का आंघोळ्या करायच्या होत्या पाप धुवायला. माझं प्रामाणिक म्हणणं एवढं पाप करताच कशाला की पार काशीत जाऊन डुबक्या लावावं लागतील बरोबर आहे ना. आणि जमानात जाहिरातीचा आहे. मध्ये एक जाहिरात आली ती महिला मंडळ बघितली असेल तुम्ही फेअर अँड लवलीची बघितली का. बघितली कशाची म्हणा किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावताल नवल नाही गड्याची बी फेअर अँड लवली आली मेन्स फेअर अँड लवली. आणि त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत राम महाराज असं सांगितलंय फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय. बरं गडाक महाराज खरं सांगा फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होत असता तर मी रोज एवढे पैसे कमवतो तुम्हाला चांगला आकडा माहिती. मी रोज एवढे पैसे कमवतो तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकून टिकून लावित आहे आठवडाभर. मी रोज सकाळ संध्याकाळ सारखे थप नको. मी रोज सकाळ संध्याकाळ अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टप्प्यात झोपून आंघोळ करू शकतो. मग खरंच सांगा मी असा काळा राहिलो असतो का. ते अजून एक जाहिरात आहे पार्लेजी बिस्किटची. ते बिस्किट खाल्यावर म्हातारीन म्हातारा उड्या मारताना धावल्यात. बरं खरं सांगा बिस्किट खाऊन म्हातारीन म्हातारा उड्या मारित असते तर म्हातारीन म्हातारा आपण किराणा दुकानात नसते वेळ जाप आणली खा बिस्किट मार उड्या अडचण काय. आणि अजून बी एक जाहिरात आहे तिथं लय दलिंदर आहे. ते शाहरुख खान येतं बाटलीचं झाकण काढतं थम्सअपच्या 2 गोट पेटून हवेत उडतो सांगतो डर के आगे जीत है. बरं खरं सांगा बाबा प्रामाणिकपणे थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या. गाडीने डायरेक्ट निघाल्याबरोबर 2 गोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. मी त्या नाही म्हणत तुम्ही दुसऱ्या बाटल्यांकडे जाताल नाही त्या लोकांना दुसरी करतात चल चांगला भरलेला आहे त्या नाही. थम्सअपच्या बाटल्या घेतल्या असत्या डायरेक्ट उड्डाण जय हनुमान अडचण. आणि त्याच्यापेक्षा एक जाहिरात पुढची ती फक्त महिनाभरच येते. उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण बरं. जाहिरात महिनाभर जाहिरात ती महिना दिवाळी झाल्यानंतर ती मोती साबण कुठे पेटतो आणि त्याचा कंपनी कुठे जळतो मेळ लागत नाही. बावळ्याचा बाजार आहे हा दिवाळी लय अवघड. मी जागे येतो जरा मला पुढे जायचं नाही लक्ष देऊन ऐका. काय काय म्हणतात महाराज काशी मोक्ष देते पण बाबा याच्या पुढे जाऊन बोलतो 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का. पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3
दिला. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं. एकदा जरी पंढरपूरला गेलं तरी हे 5 वेळा आणि 3 वेळा केल्याचं पुण्य आहे. आणि पंढरीत गेल्यावर नियम नाही. माळकरी असू नसू काही अडचण नाही. याच्या मी पुढे जाऊन बोलतो. काशीत मारावा लागत आहे तवा काय मोक्ष. पंढरपूरला मरायची आट नाही. पंढरपूरला मरायचं जाऊ द्या, पांडुरंगाला बघायची सुद्धा आट नाही. नुसत्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी बघितला, तुका म्हणे मोक्ष देखीला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग बसलेले मरायचं सोपं आहे का पंढरपूरला जायचं सोपं आहे? कळस बघायचं सोपं आहे. याच्या मी पुढे जाऊन सांगतो. या जगात जेवढी तीर्थ आहेत का 360, तेवढी 360 तीर्थाला नाही गेला तरी चालतंय. नुसत्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघितली तरी पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. मग सोपं कुठलंय? आणि याच्या मी पुढे जाऊन सांगतो. फक्त संगमनेरच्या एसटी स्टँडला सकाळ सकाळ जायचं, एसटीत बसायचं, हाफ तिकीट काढायचं, संध्याकाळी घरी दहाडा काढायला माघारी. आता सोपं कुठलंय? म्हणून तो कोबराय म्हणतात, पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे. आणि तुकोबराय म्हणतात, आम्ही तिथं आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. आल्याबरोबर परिहार झाला अवघ्या दुःखाचा मैला. याचा परिणाम शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आमचा शेवट चांगला झाला, आमचा शेवट गोड झाला. महाराज मला सांगायचं होतं 10 मिनिटापूर्वी मी या विषयावरती होतो. काही म्हणतात महाराज जरी शेवटच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तरी काय मोक्ष. पण बाबा या जगात काही ऋषी, काही साधू, काही राजे असे होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं तरी मरताना देवाचं नाव नाहीच मुखाला आलं. उदाहरण चांगलं आहे का? पॅटर्न बदलायचा घास ठेवायचा. मला वाटतं वयस्कर माणसं म्हणून जरा चिंतनाकडे वळावं म्हणून मी ह्या भागाकडे चाललोय. लक्ष देऊ नये का? जड भरत नावाचा राजा होऊन गेला. जड भरत बाबा राज्य सोडलं. राज्य राण्यांचा त्याग आहे, ऐश्वर्याचा त्याग आहे, राजा पदाचा त्याग आहे. जंगलात गेला, अरण्यात जाऊन भजन करायला लागला, भगवत प्राप्तीसाठी साधना करायला लागला. आणि भजन करता करता एक दिवस तळ्याच्या किनाऱ्याला बसलेला आहे. आणि तळ्याच्या किनाऱ्यावरती बसलेला असताना तळ्यावरती गर्भीने हरिण पाणी प्यायला आलं. हरिण पाणी पितय तेवढ्या तिकडून वाघानं बघितलं, वाघाने डरकाळी टाकली. हरिण भित्रा प्राणी गर्भात टाकला ना हरिण पळून गेलं. आणि हरिण पळून गेल्यानंतर त्या जडभरत नावाच्या राजाने त्या तळ्याजवळ गेला, हरणाचं पारच घेतलं आणि आपल्या झोपडीवरती आणलं, त्याची सेवा करायला लागलं. बसलेले इमानदारीनं सांगा, जर चांगलं कीर्तन ऐकत असाल, मला जसं अपेक्षित आहे तसं मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. जडभरत नावाचा राजा गेलता कशाला? मला वाटलं लय मन लावून गेलता कशाला? वा बाबा, कशाला? चिंतन करायला, भजन करायला, भगवत प्राप्तीसाठी गेलता. करतोय काय आता? हरणा हरणाची शेवा त्याचा जळू द्या म्हणू दे, मला त्याचं काय घेणं नाही. ते गेलंय, त्याचा काय विचार करून करायचंय. पण त्याचं जाऊ द्या, आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गोमट आऊट हात का मानव देह दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला मिळालाय कशाला? भजनाला. आपला चाललाय काय? चाललाय काय? मग त्याचं ना आपलं सारखंच बोंबाललंय ना. फक्त ते जंगलात गेलं तर आपण घरात आहे. आणि गडक महाराज भजन करता करता त्या जडभरत नावाच्या राजाचं मरण जवळ आलं. आणि मरण जवळ आल्यानंतर बसलेले त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं? कुणाच्या डोक्यात? त्या नाही, इथं मी बसलेल्या बऱ्याच जडभरताच्या डोक्यात चिंता आहे, आम्ही मेल्यावर कसं होईल? तू जगून काय करतो? तो चांगला गावाचा सप्ताह एकट्याने बंद पाडलाय. तू लोकांचा वाद मिटवाय गेल्यावर वाद मिटून येत नव्हता, त्यात काडी टाकून यायचा. भावाचं जर चांगलं जमत असेल तर तू भावाचा वाद मिटवाय गेल्यावर त्यात काडी पिटून आला. अख्खं गाव तुझ्या एकट्यामुळं व्हायरल राहिलंय. तू जगून काय करतो? म्हणजे तुम्ही अंगाव घेऊ नका बरं का, मला घरी जायचंय. मी माझं सांगायला लागलोय. मला चिंता आहे, मी मेल्यानंतर मी एवढं बाळूमामाचं 1.5-2 कोटीचं मंदिर बांधलंय, एवढं मोठं वैभव निर्माण केलंय, माझ्या मागं याच्याकडे बघायचं कोण? मला चिंता आहे, मला सांगणाऱ्याला. पण बाबा गोड बोलून जातो, झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळीला देव खाली पडू देत नाही. काय म्हणला बुवा? झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळीला देव खाली पडू देत नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकर आहेत, आपल्याला वाऱ्यावर सोडल का काय? तू बसले चिंता बिंता काय करायची नाही. येताना काय आणलं नाही आणि जाताना यातलं सोबत काय जाणार नाही. चांगलं कर्म
तेवढं सोबत जाणार आहे, तेच यमापासून आपल्याला सोडवणार आहे, तेच परलोकाला काम आलेलं, म्हणून ते चांगलं कर्म करा. ऐका पुढं. चिंता करता करता जडभरत नावाचा राजा मेला. परिणाम जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. माझा दृष्टांत संपलाय. अख्ख कीर्तन एका बाजूला ठेवा आणि एवढा एक शब्द घरी घेऊन जा. मला सांगायचंय, आयुष्यभर त्या जडभरत नावाच्या राजानं भजन केलं, तरी पण मरताना विजेवरच्या मालकाचं नाव नाहीच मुखाला आलं. मग अजून आम्ही 40 आहे, अजून आमचं 60 शिल्लक आहे म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. अजून महाराज आम्ही 80 आहेत, 20 शिल्लक आहे म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. याच्या पुढे जाऊन बोलू का? 10वीचा वार्षिक, आता या घरात शिक्षक लोक आहेत या कुटुंबात, मला सगळे सांगा, 10वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर लिहायचा असेल तर अभ्यास कधी करावा लागेल? ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी पानं उलटून गेल्या जमून काय? कमीत कमी 1 वर्षभर अगोदर, तरी सुद्धा काही काहीला 35% परत, म्हणजे काय काय दगडा बुद्धीची अशी असेल. तुकोबऱ्याने ह्यांना बी सोडलं नाही, तुकोबऱ्याने ह्यांच्यासाठी सुधारलेले. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्या होणे दगड बरे देवा. म्हणजे 3 तासाचा पेपर बाबा पास व्हायचा असेल तर अभ्यास कधी? वर्षभर अगोदर आहे. मग मरण हा 100 वर्षातला आयुष्यातला शेवटचा पेपर आहे आणि याच्यावरती ठरणारे आमचं जन्म मरण बाद होतंय की आम्हाला देवाजवळ जागा मिळते. मग या पेपरचा अभ्यास कधी करायला पाहिजे? कोण म्हणलं निमेगावरे मस्तात गेल्या? जोवरी सकल सिद्ध आहे हात चालावया पाहे, तव तू आपले सोयत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडून वाहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग, तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. तरी नाही ऐकलं, सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला. तरी नाही लागून या पाया विनवेतो तुम्हाला, करी टाळी बोला मुखे नामा. तरी नाही ऐकलं, किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडते. तरी नाही ऐकलं, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखाशी आडी मुळा. तरी नाही ऐकलं. मग नाथ बाबा म्हणतात, नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. तरी नाही ऐकलं. मग तुकोबराय म्हणतात, नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. तरी नाही ऐकलं. मग नाथ बाबा काय म्हणतात? नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, तयमध्ये दुःख यातनार, तयमध्ये दुःख यातनार. तुम्ही आत्मा मधुसूदन, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, 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 वासुदेव म्हणार. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, वासुदेव, वासुदेव म्हणार. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणार. तुम्ही आत्मा मधुसूदन, तुम्ही वासुदेव, 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 वासुदेव म्हणाले, वासुदेव, बरोबर आहे ना? काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात नाथबाबा म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना. आणि ती जुन्या काळात वासुदेव यायचे ना आई घरी, यायचे का वासुदेव घरी? बरोबर पहाटे 12 वाजता यायचे. हा म्हणते ती पहाटे 12 वाजता, बरोबर पहाटे 4 वाजता यायचे. पण गाणं लय भारी म्हणायचे, अरे वासुदेवाची ऐकावानी, अरे जगात नाही रामर, धाम करी काम वेड्या, धाम करी कामर. पैशाची जादू लैणारी, सन थोरा नयाची हव, जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे, धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे. महाराज बराच वेळ झाला या विषयावरती बोलतोय आपण. आता एखादं उदाहरणासहित पटवून द्या की भजन केलं आणि शेवट गोड झालाय म्हणजे आम्ही मानायला तयार होईल. ऐकून जा. रावणानं सीताई साहेबाला उचललंय, रावण सीताई साहेबाला घेऊन निघालाय आणि जात असताना सीताई साहेब अहो करतायत, हाक मारतायत. तेवढ्यात ते हाक जटायून ऐकलं
आणि जटायूचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. बराच काळ युद्ध झाल्यानंतर विजय जटायूच्या पारड्यात आहे. जटायू विजय होतोय तेवढ्यात रावणाच्या डोक्यात मी आला, अरे सगळे देव माझ्या बंदीखान्यात आहे, सगळ्या देवांवरती मी विजय मिळवला आणि हा जटायू माझ्यावरती विजय मिळवतो, नेमकं असल का? रावणानं छळ केला. रावणानं त्या जटायूला विचारायला सुरू केले, हे जटायू का लढतोयस माझ्याशी? माझी जगज्जननी आहे, या जगाची मालकीण आहे, माझ्या आराध्य प्रभू रामचंद्रांची पत्नी आहे, आदिशक्ती येते आणि तिला तुम्ही घेऊन चाललाय, नाही घेऊन जाऊन देणार. जटायू मी सीतेला तुझ्या ताब्यात द्यायला तयार, पण तू माझ्यावरती विजय मिळवतोय मी हारतोय, तुझं मरण नेमकं कशात आहे मला सांगशील का रे? त्यावेळेस जटायू हुशार आहे. जटायूने विचारलं, विजय कुणाच्या बाजूने आहे? माझ्या. विजय कुणाच्या पारड्यात आहे? नसला निश्चित तरी माझ्या आहे. विचारायचा अधिकार कोणाला आहे? मला आहे. रावणा मी तुला विचारतो, तुझं मरण कशात आहे? रावणानं छल केलं, सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. आणि आता रावण जटायूला विचारतोय, मला एक सांग, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं मरण नेमकं कशात आहे? बघा बर का, आणि जुनी माणसं वचन पाळायची. तुकोबराय म्हणतात, वचनाशी फिरते ते आधमजन. वचनाला फिरणाऱ्यातले नाहीत आम्ही. दिला शब्द दिला, पाळायची ना तुम्ही लोक वचन. दिला सांगून टाकतो, माझं मरण माझ्या पंखात आहे. दुर्दैव पंख छाटले गेले, जटायू धारा तीर्थी पडला आणि इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. झाडांना पानांना फुलांना विचारतायत, माझी सीता पाहिली का? सीते 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 सगळीकडे विचारपूस करतात, माझी सीता पाहिली का? आम तेवढ्यात आवाज यायला लागला, श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय. सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. सुत हनुमान की. राग येत नाही तो कुणाला? काय दुर्दैव आहे, मला माणूस जातीचं माहित नाही बरं का. मी एवढं सांगितलं टाळी वाजवा भोजन करा, काय काय अशी बघत होती माझ्याकडे, तुला कशाला आणलाय? पण जरा ऐकून जा बरं का. ज्ञानोबरायला रेडा बोलवायला ठास करावा लागला नाही, फक्त बोल रे ऋग्वेद म्हणल्या बरोबर बाबा रेडा बोलायला लागला. निर्बुद्ध आहे, त्याला रस्त्यानं किती हॉर्न दे नाही साईड देते. निर्बुद्ध प्राणी बोलला, रेडा बोलला, बरोबर आहे ना. भिंतीवरती बसले ते चांगदेवराया पुढे आलते, अहंकार घालायचा म्हणून फक्त निर्जीव भिंतीला चाल रे भिंत. रेडा बोलेल यात शंका नाही, पण भिंत निर्जीव आहे. फक्त चल रे भिंत बाई म्हणल्या बरोबर भिंत चालायला लागली, बरोबर आहे ना.
पण या मानव जातीचं काही दुर्दैव मला माहित नाही. ज्ञानोबाला अख्खी ज्ञानेश्वरी तुकोबाला अख्खा गाता लिहावा लागला, हे लोकांनो भजन करा, तरी लोक कीर्तनात बसल्यावर सुद्धा भजन करत नाहीत. मग आपण भिंतीच्या खालचेत का काय काय माहित, मला काय बोलायचं नाही. पण आपलं बघा तपासून घ्या. मी सांगून जाईल पुढं. जमिनीतून आवाज यायला लागला आणि तेवढ्यात पाला बाजूला केला तर जटायू धारातीर्थी पडलेला बघितला. जटायूचं मस्तक प्रभू रामचंद्रानं आपल्या मांडीवरती घेतलं आणि जटायू विचारता, जटायू ही अवस्था कोणी केली, कशामुळे झाले? ऐका ना प्रभू, तुमच्या पत्नीला सीता आई साहेबाला रावण घेऊन चालला होता, दोघांचं युद्ध झालं, विजय माझ्याच बाजून होता, पण त्यानं छल केलं, तुमची शपथ घातली, तुमच्या शपथेला गुंतवून मरण सांगावं लागलं. आज ही अवस्था. आता इथं प्रभू रामचंद्र त्याला काही करू शकत होते, पण बोलिले वाल्मिक तैशीची करीन वर्तुनी दाबीनं नामा. सुतळीवर बाजूला जाता येत नाही, काय करावं? लखनजीला सांगितलं, लखनजी पाणी घेऊन या, जटायूचा शेवट गोड करायचा आहे. पाणी घेतायत, जटायूच्या मुखात टाकण्याचा प्रयत्न करतायत, पण जटायू पाण्याचा घोट घेत नाही, कारण जटायूला माहितीये मरताना देवाची मांडी असून उपयोग नाही, मरताना देवाचं भजन लागत आहे. पण काय त्या जटायूचं बी बाबा भाग्य असेल माहित नाही, स्वतःच्या पित्याला दशरथ नावाच्या बापाला राजाला पुत्रयुगामध्ये राम राम करत मारावं लागत आहे, आणि इकडे एका पक्षाला बसायला मांडी आहे. शेवटच्या काळात काय भाग्य, काय काय केलं असेल त्यासाठी. मी तिथं येतोय जागेवरती, काय केलं असेल त्यासाठी, कसला तास असेल, जरा लक्ष द्या आणि ऐका. आता पाणी घेत नाही विचार केल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं भजन बंद होतंय म्हणून पाणी घेत नाहीत. लखनजीला सांगितलं, त्या जटायूच्या कानामध्ये राम नामाचा जप करा. राम नामाचा जटायूच्या कानामध्ये जप चालू झाला, गोट घेतला आणि शेवटच्या गोटाला रामाचंच नाव घेऊन जटायूनं प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती प्राण सोडला. त्या जटायूनं म्हणावं, आम्ही आयुष्यभर जो अट्टास केला तो याच्यासाठी केला. अभंगाचं पहिलं याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता. वादकांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा बरं. वा, शेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या जटायूनं म्हणावं याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हा. तुकोबाराया, तुम्ही शेवट गोड करण्यासाठी काय केलं? रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. दिनराजाने हाची धंदा गोविंदाचे बोलण्याची नाही, आता देवा बिन काही, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सोपनी पांडुरंग. बसलेले ऐकून जा. तुकोबारानं शेवट गोड करण्यासाठी जास्त काही केलं नाही, फक्त एवढंच केलं, शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, जास्त काही करायच्या भानगडीत पडू नका, ते आपल्याच्यानं घडत नसतंय. पण एवढं करा गाड्या, कमीत कमी शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनात जावा. कधी एखादी हात त्या द्रौपदीसारखी निघेल आणि देवाच्या कानावरती जाईल आणि देव धावून येईल सांगता येत नाही. कधी एखादी हात त्या गजेंद्रासारखी निघेल आणि ती मालकाच्या कानावरती जाईल आणि मालक विटेवरचा धावून येईल सांगता येत नाही. आला ना हो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणत म्हणत, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणत म्हणत,
काम करत असताना पंढरपूरच्या पांडुरंगाला आपल्या मळ्यात आणलं आणि सावता महाराजांनी या जगातली सर्वात मोठी क्रांती केली, सर्वात मोठी क्रांती. आजही तो यायला तयार, आजही तो आपल्याला दिसायला तयार आहे, पण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव द्या. निश्चित मी बोलून जाईल, माझी वेळ संपत आली. एक तर शेवट गोड करायचं असेल तर भजन करा, नाही तर चांगलं जागा. चांगलं जगला की शेवट गोड होतो, भजन केलं की शेवट गोड होतो. ऐका, निश्चित मी नेहमी बोलत असतो, माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही, पण देवानं दिलेलं आयुष्य तो किती चांगल्या पद्धतीने किती लोकांच्या उपयोगी आला याच्यावरती ते अवलंबून आहे. ज्ञानोबा कमी आयुष्य मिळालं, तुकोबा कमी आयुष्य मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य कमी मिळालं, पण मिळाल्या आयुष्यामध्ये एवढी क्रांती केली की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं या जगात नाव शिल्लक आहे. नाही 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 नाही, जोपर्यंत त्यांचं नाव या जगात शिल्लक आहे का तोपर्यंत चंद्र तारेत हे विसरू नका. चांगलं जगा, कीर्ती या जगात शिल्लक राहणार आहे. निश्चित माणसानं बोलताना इतकं नेहमी मी वाक्य बोलत असतो, चालताना असं चालावं, आपल्यासोबत 10 जणांना चालावं, बोलताना इतकं गोड बोलावं. माऊली म्हणतात, साचानी मवळ मिथल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, बोलायसा बोले जिने बोले विठ्ठल डोले, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे गाणे. आपण कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए रे, ऐसी करनी कर चले ऐसी करनी कर चले कि हम हंसे जग रोए रे, चदरिया कीनी रे चदरिया कीनी रे, हे राम राम रस गए चदरिया कीनी रे, चदरिया कबीर जी महाराज एका दोह्यामध्ये म्हणतायत, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आम्ही रडतोय, पण जग आमच्या येण्याचा आनंद साजरा करताय. पण आता आयुष्य जगून झाल्यानंतर जाताना असं जा की आपण हसत जावं, आणि आपण गेल्यानंतर या प्रत्येक जगातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसू यावत, इतकं चांगलं जीवन जगा. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि निश्चित निवृत्ती दादा त्या पद्धतीनं जीवन जगले, आयुष्यभर चांगलं जगले, आयुष्यभर चांगलं कर्म केलं, मुलांना शिकवलं, मुलांना योग्यतेचं बनवलं, मुलांवरती आयुष्यभर चांगले संस्कार दिले आणि निघून गेले. पण आजही गेल्यानंतर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या गावात. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला दादांच्या जर एवढा समाज पावसात सुद्धा या ठिकाणी जमा होत असेल तर दादा काय आयुष्य जगले असतील हे लक्षात यायला पाहिजे. आणि पुण्यस्मरण यासाठी करायचं की त्यांनी जे चांगलं कर्म केलंय त्याची आठवण करून आपण त्या चांगल्या कर्माच्या पायावरती चालत राहायचं. याला म्हणतात खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण साजरं करणं. जगायचे चांगलं जागा. एवढं बोलून सुद्धा एखादा महिला महाराज नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचंय, मग आमचा बी हाय धंदा सांगायचा, त्याचेच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आम्हाला काय, आमचं ठरलंय त्यात बदल नाही. नाही हिताल्याने भजन केलं पुढच्याला सांगायचं, पुढच्या नाही भजन केलं तर आपलं चालूच आहे रोजचं. आपण नाही भजन केल्या वर सुट्टी नाही रे, यमाचा पाहुणा प्राणी होय. लय हानत्यात लय 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 लय. बरं त्याला यमाला बसताय बी नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टिटमटम, 4-7 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन, रेडा आहे रेडा, हाल्या हाल्या. त्याच्यावर बसलाय फकड्यान, मग हातात चाबूक आहे, मग मारी मारिती दोडी ती दोडी ती सुर, मारिती दोडी ती दोडी ती सुर, मारिती दोडी ती दोडी ती सुर, मारिती दोडी ती दोडी ती सुर. हे यमते की गारा बंगारा, यमते की गारा बंगारा, मारिती दोडी ती दोडी ती सुर, मारिती दोडी ती दोडी ती सुर, मारिती दोडी ती दोडी ती सुर. लय हानत्यात लय.
माझ्या सांगण्यावर भरोसा नसेल ना सोनू तुझा माझ्या नाही नाही दुसरीकडे चाललं काय आपलं अजून बी तुमचा आमच्या वाक्यावर विश्वास नसेल तर फक्त मरून बघा लय हानत्यात अजून मी बी नाही अनुभव घेतला मी बी वाचून सांगतोय पण ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती हानीत्यात पण आम्हाला नाही जी भजन नाही करणार अयो लय रट खाताल नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो मेल्यावर तुम्हाला आमचीच आठवण येणार महाराज सांगत होते रे आपण ऐकलं नाही आणि अजून बी कळत नसेल तर आता नाथ बाबा काय म्हणतात जरा ऐका हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल ही सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरद शेवटी बा ही एका जनार्दनी आमचे काय बा जाईल ही पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव शकून 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 सांगवया आले अम्माई माझ नाव 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 आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ भोळ्या देवाला बोलवा मला डोळे भरून पाहू भोळ्या देवाला बोलवा मला डोळे भरून पाहू लागली याचा उलग उमट्याला पाऊल ग लागली याचा उलग उमट्याला पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो भंडारा लाटी अति घोंगर नकाटी भंडारा लाटी अति घोंगर नकाटी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी ही वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांच्या हातवर जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं याजसाठी केला होता तास शेवटचा दिवस गुरु हवा ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत
ते वैकुंठवासी निवृत्ती लहानू गोरडे उर्फ दादा. दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये माझं कीर्तन संपतंय. लक्ष देऊन ऐका. मी शेवटी फक्त 10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देतोय आणि लगेच थांबतोय. ऐका. या जगात जो सगळ्यात जास्त प्रेम करते ती आई आहे. लेकोराचे हित वाहे कळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी या जगात सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग, आई ग, 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी पाहिली रे. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग, भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता डहाय मोकळून रडते आणि प्रभू रामासमोर उभा राहते. रामा नको ना जाऊ वनवासाला. रामा तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता इको कमी करा. पण दशरथ नावाचा बाप सांग रामा तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जगायचा नाही. आणि झालंय तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करायला पाहिजे. कौतुकास पात्रच आहेत. पण पुरातून नाकात तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा. आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई. रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. राम राम. आई प्रेम करते या धुमत नाही. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आम्हा पैना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीरावरून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हसू जरी कनावाकला. घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाई गड्यार उमगाया बापर उमगाया बापर. आई कळते बाप नाही कळत. बाप करी जोडी लेकराची ओढी, लेकराची ओढी आपुली कोणवणी वाळवणी, आपुली कोणवणी वाळवणी, आपुली
एकाएक केला मेरा सिंगार मेरा सिंगार एकाएक केला मेरा सिंगार मेरा सिंगार। बाप कधी कळतो माहितीये? एक तर बाप मारावा लागतो, नाही तर आपण बाप व्हावा लागत, त्या दिवशी बाप कळतो. आज तुम्हाला दोन्ही मुलांना सांगेल, ऐकून जा. ज्या ज्या वेळेस तुम्ही कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर असाल त्या वेळेस दिवसातून दादा एकदा दोनदा तरी फोन करत असतील. पण आज 1 वर्ष झालं रोज येणारा फोन मात्र कायमचा बंद झालाय. आज 1 वर्ष झालं ना दादांचा मेसेज येतो, ना दादांचा फोन येतो, ना दादांची चिठ्ठी येते. चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. मुलींना माझं सांगणं असेल, ज्या ज्या वेळेस दिवाळीचा सण येत असेल, भाऊबीजीचा सण येत असेल, त्या वेळेस दादाचा फोन येत असेल, दादा घ्यायला येत असतील. ज्या ज्या वेळेस दारात येत असाल त्या वेळेस आई शेजारी दादा बसलेली दिसत असतील. पण आज 1 वर्ष झालं या माहेराला येत आहे, दादांच्या घरी येत आहे, भावांकडे येत आहे, महिन्याच्या जेवणाला येत आहे. पण आता आई एकटीच दारात बसलेली दिसते, आई शेजारी दादा दिसत नाहीत. कड्या आता गेले, मी आधीही शब्द वापरून गेलो, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते हैं. बाप काय असतो शेवटच्या गीतातून मांडतो आणि थांबतो. ऐका. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जय 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 हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय 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 जय. विठोबा रखुमाये जय जय, विठोबा रखुमाये जय जय, विठोबा रखुमाये जय जय, विठोबा रखुमाये हरि जय जय. जय 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 विठोबा रखुमाये जय जय, विठोबा रखुमाये जय जय.
झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देत असताना बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिवारी लागला असेल, बुडते हे जनांना देखावे डोळा येतो कळवला म्हणून या व्यक्तीपोटी बोललो असेल तर मनाला लावून घेऊ नका. निश्चित त्याचा जीवनामध्ये अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे ते आपल्या भागाचं भूषण आमचे गडाख महाराज, त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ दिली. सर्वांच्या चरणावरती विनम्र भाव नतमस्तक होतो. अभंगाचं फक्त पहिलंच चरण सोडू शकलो, पण कमीत कमी 50 प्रमाणांचा आधार घेऊन 10-5 ओव्यांचा आधार घेऊन अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे योग्य वाटेल त्याच्या जीवनात अंगीकार करा. कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे फक्त एकच मागणे, देवा तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी आईसा असशी उदार. तू आधी तुझं भजन करून घेतो आणि मग काहीतरी देतो. या कुटुंबानं आयुष्यभर तुझं भजन केलं, आयुष्यभर सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे. अगदी 4-5 मिनिटात दादा तुझ्या दारात येतील. त्या 4 मुक्त्यांपैकी एक मुक्ती दादांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरण नाही. त्यांचा खऱ्या अर्थानं तुझ्या चरणाजवळ त्यांना जागा राहू दे, एवढंच मागणं देवा तुझ्याकडे असेल. त्यांचे संपूर्ण कुटुंबाने अतिशय गोड कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या पाठीमागे त्यात असणारा गोर परिवार, गंगा भागीरथी, त्यांच्या पत्नी द्रौपदाबाई निवृत्ती गाडे, सुपुत्र गोरक्षनाथ निवृत्ती गाडे, सर बाबासाहेबजी निवृत्ती गाडे, कन्या संगीताताई, कांताताई, बंधू तुकारामजी लहानू गाडे, लक्ष्मणजी लहानू गाडे गोरडे, दशरथजी लहानू गोरडे, पुतणे भरतदादा, सुरेशदादा, मनोजदादा, संदीपदादा, प्रशांतदादा, बाबासाहेब महाळू दिघे जावई आणि अशोकजी बाजीराव रहाणे जावई. खऱ्या अर्थानं सर्वांना धन्यवाद देतो आणि एकच तुकोबऱ्याच्या भाषेत बोलेल. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, आई वडिलाचे संस्कार चांगले, म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम होतोय. निश्चित याच ठिकाणी थांबतो. शेवटची या कुटुंबातली मुलांची, मुलींची, भावांची, बहिणीची अवस्था काय असेल एका गीतातून 1 मिनिटात सांगतो. थांबतो. आरती नसते ना? हा दादा ना, दादा हा कुठे गेला दादा मला दिसतच नाही, या नाव दादा मला झोप येत नाही. दोनही मुलांची मुलींची अवस्था असेल. हातळ हाताचा पाळणा तुम्ही केला, नेत्र दिव्याचा दिवा तुम्ही लाविला. अहो कुठ कुठ शोधू तुम्हाला दिसतच नाही, या नाव दादा मला झोप येत नाही. बहिणींची भावाची अवस्था काय असेल? गेला तो दसरा, आली ती दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला ओवाळी. अरे कुठ कुठ शोधू तुला दिसतच नाही, येणार दादा मला झोप येत नाही रे, झोप येत नाही. जाता जाता एक सूचना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातलं तुम्ही या टोकाला राहता, अहिल्यानगर जिल्ह्याच्या पलीकडच्या टोकाला मी राहतो. कर्जत तालुक्यातलं माझं शेवटचं गाव. माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचं भव्य दिव्य मंदिराचं काम चालू आहे म्हणण्यापेक्षा मंदिर पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. बाकीचं राहिलेलं काम शिल्लक आहे. नवनाथ महाराज त्या मंदिराच्या कलशारोहणाला आले होते. त्यांनी बघितलंय, आजही सकाळी त्यांनी बघितलंय मंदिर काही ताकदीचं बांधलंय. अगदी आपल्या परिसरात मंदिर ना एवढं भव्य दिव्य मंदिर 1-1.5 वर्षात देवानं माझ्याकडून उभा करून घेतलंय. हे सगळं तुमच्या माध्यमातून होत आहे. जाता जाता एक विनंती, फक्त जास्त काही मागणार नाही, पण चहा पाणी प्यायला बसलो तरी आपण 100-200 रुपये खर्च करत असतो. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं, लहान वयात काहीतरी महाराष्ट्रात करू पाहतायत तर कीर्तन झाल्यानंतर 10-5 मिनिटं मी या ठिकाणी असेल. ज्याला वाटतंय फुल नाही फुलाची पाकळी आपली त्या मंदिराला जावी, कारण देव एका हातानं घेतो आणि हजारो हातानं देत असतो. निश्चित वाटलं तुम्हाला तर 10 मिनिटं मी या ठिकाणी असेल. ज्यांना ज्यांना सहकार्य करायचं असेल त्यांनी निश्चित करा. नसेल कॅश तरी ऑनलाईन ही स्वीकारलं जाईल, कारण तुमच्या मदतीनं हे कार्य सुरू होत आहे.
तुमच्या मदतीने हे कार्य उभं आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैभवात काहीतरी भर पडते. नक्कीच सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुकाराम तुकाराम.